नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली कुकिंग किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। दिवाळीचं तेच ते गोडधोड खाऊन कंटाळा आलेला आहे। काहीतरी वेगळं ट्राय करायचं आहे, काहीतरी झणझणीत आणि चमचमीत ट्राय करायचं आहे। तर ही रेसिपी नक्की ट्राय कराल। त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण आता बघून घेऊ। मी इथे आंबट चुका घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून आणि त्याला चिरून घेतलेला आहे। एक वांगा असं कट करून घेतलेलं आहे। बघा, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी। ही कांद्याची पात घ्यायची आहे आपल्याला, ती स्वच्छ धुवून कापलेली आहे। तुरीची डाळ 1 वाटी आणि 1 टमाटा घ्यायचा आहे आपल्याला इथे। सर्वप्रथम कुकरमध्ये मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तुरीची डाळ ही धुवून टाकून घेतलेली आहे। या भाजीचं प्रमाण हे 4 ते 5 माणसासाठी केलेलं आहे। तुम्ही त्यानुसार कमी जास्त करू शकता। एक जुडी इथे मी आंबट चुका घेतलेला आहे। आता यामध्ये मी एक वांग घेतलेलं आहे, ते आपण कापून घेतलेलं होतं। वांग्याचंही प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। कांद्याची पात ती पण आपण धुवून येते टाकून घेणार आहोत। यामध्ये तुम्ही थोडं पालकही टाकून घेऊ शकता, त्याच्यानेही चव अजून छान होऊन जाते। टमाटा हा आपल्याला कच्चा हवा आहे। इथे माझा थोडा लाल झालेला होता, तरी त्याची चव छान येते। हळद टाकून घेणार आहोत आपण आणि हे शेंगदाणे भाजून आणि मग नंतर ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं होतं, तेही इथे आपण 4 चमचे टाकून घेतलेलं आहे। कितपत आपल्याला घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार आपण इथे दाण्याचं कूट टाकून घेणार आहोत। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहोत। तोवर आपण मसाला तयार करून घेऊ। इथे मी धना पावडर 4 चमचे घेतलेला आहे। किसलेलं खोबरं हे 2 चमचे घेतलेलं आहे। त्याचनुसार मी इथे 1 आल्याचा तुकडा घेतलेला आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, हा खडा मसाला घेतलेला आहे, ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ। तोवर आपल्या इथे 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। बघा किती छान तयार झालेलं आहे ते। याला आता आपण घोटून घेऊ आणि आवडीनुसार आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। आता हे उकळलं की याला आपण बाजूला ठेवून देऊ आणि फोडणीची तयारी करून घेऊ। मिरचींची भाजी असल्यामुळे आपल्याला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे। यात मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। शेंगदाणे छान लाल झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। ही हिरवी मिरची दिसायला जाड आहे, पण ती तिखट पण आहे। तुम्ही तुमच्या तिखटच्या आवडीनुसार हिरवी मिरची कमी किंवा जास्त करू शकता। इथे आपण तयार केलेलं वाटण, त्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे। आपल्याला हिरव्या मिरच्या चांगल्या परतू द्यायच्या आहेत, जेणेकरून त्याचं सगळं तिखटपणाचा अर्क त्यामध्ये उतरून जावा। तयार केलेला मसाला आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपण तो परतून घेणार आहोत आणि छान असं चुरचुरीत फोडणी आपण ह्या भाजीला देणार आहोत। पूर्ण घरभर असा वास पसरलेला होता। बघा, आहे ना छान। नॉनव्हेज खाणारे सुद्धा हे आवडीने खातील। बघा, आपली भाजी अगदी तयार झालेली आहे। छान उकळून घ्यायचं आहे ते। हे तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा पावसोबतही खाऊ शकता, भातासोबतही खाऊ शकता। याला आपण 5 ते 10 मिनटं छान उकळून घेणार आहोत। कट केलेली कोथिंबीर मी इथं टाकून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आलं ना तुमच्याही तोंडाला पाणी? नक्की रेसिपी ट्राय करा।